नमस्कार, मी स्वप्ना. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहे अजिबात वाटण वगैरे न करता झणझणीत अशी गव्हाच्या शेंगाची पातळ अशी भाजी. भाकरीसोबत खाण्यासाठी झटपट बनवून तयार होणारी ही भाजी आहे. चला तर मग अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. गव्हाच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती कढई गरम करून घेतली. कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेलामध्ये मोहरी जिरे टाकून घेतली. जिरे मोहरी तेलामध्ये छान अशी तळतळल्यानंतर यामध्ये 5-6 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत. तसेच एक बारीक चिरून घेतलेला कांदासुद्धा लसणासोबतच आपल्याला टाकून छान असा लसूण आणि कांदा तेलामध्ये लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता लसूण आणि कांदा तेलामध्ये छान असा लालसर होईपर्यंत मी तळून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये 1 चमचा एवढा हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आहे. हिरव्या मिरचीचा ठेचा कसा बनवायचा याची रेसिपी सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे. त्यानंतर यामध्ये सुके मसाले टाकून घ्यायचे आहे. घरामध्ये रेग्युलर जी भाजीसाठी आपण मसाले वापरतो त्याचाच इथं वापर केलेला आहे. तर सुक्या मसाल्यांमध्ये मी इथं हळद, थोडंसं काश्मीरी लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला तसेच थोडासा गरम मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे. सगळे सुके मसाले तेलामध्ये छान असे मिक्स करून घेतले. त्यानंतर मसाले आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत. तर मसाले करपू नये याकरता यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि मसाल्यांना तेल सुटेपर्यंत छान असं तळून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता थोडंसं पाणी टाकून घेतल्यामुळे फोडणीला एक छान घट्टसरपणासुद्धा आलेला आहे. आता इथे मी 150 ग्रॅम गवार छान अशी तोडून घेतलेली आहे आणि स्वच्छ अशी 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे. आता ही गवारच्या शेंगासुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत. तर आज आपण ही भाजी अजिबात वाटण वगैरे न करता बनवत असल्यामुळे भाजीला छान एक घट्टसरपणा यावा याकरता यामध्ये मी 4-5 चमचे एवढा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे. आता शेंगदाण्याचा कूटसुद्धा गव्हाच्या शेंगीमध्ये आपल्याला व्यवस्थितसा मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून चमच्याने एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता कढईवरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि मंद ते मध्यम आचेवरती भाजीला छान असं शिजून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता झाकण ठेवल्यानंतर अगदी 7-8 मिनिटामध्ये भाजी शिजून तयार होते. भाजीला रंग तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे. तसेच ही भाजी चवीला सुद्धा अप्रतिम अशी लागते. आता सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक चिरलेला भरपूर असा कोथिंबीर टाकून घ्यायचा आहे आणि कोथिंबीरसुद्धा या भाजीमध्ये छान असा मिक्स करून घेतलेला आहे. एखाद्या वेळेस आपल्याला रसरशीत भाजी बनवायची असते पण वाटण वगैरे करण्याचा कंटाळा येतो. त्यामुळे माझ्या या पद्धतीने झटपट बनणारी ही गवारची भाजी एकदा नक्की करून बघा. आणि तुम्हाला माझी ही गवारची भाजी बनवण्याची पद्धत कशी वाटली? तुम्हाला जर माझी ही गवारची भाजी बनवण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून बघत आहे हे सुद्धा मला कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया आणखीन अशाच नवनवीन रेसिपींसोबत. आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.